प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या पवित्र शास्त्र अध्ययनामध्ये. मराठी बायबल स्टडी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक विशेष मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत आणि हा मुद्दा मुस्लिम बांधवांकडून आणि विधर्मी लोकांकडून नेहमी पवित्र शास्त्र संबंधित उचलला जातो आणि ख्रिस्ती लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून या विषयावर आपण अध्ययन करणार आहोत. आणि तो म्हणजे पवित्र शास्त्राचे अनेक आवृत्त्या आहेत आणि त्यामुळे पवित्र शास्त्र हे बदलले गेले आणि ते विश्वसनीय नाही असा आव आणला जातो, असा आरोप लावला जातो. तर याविषयी आज आपण अध्ययन करणार आहोत, विचार करणार आहोत. तर सर्वात प्रथम आवृत्त्या म्हणजे काय या गोष्टीचा आपण अभ्यास करूया. आवृत्त्या कशाला म्हणतात? तर मूळ जे पवित्र शास्त्र आहे ते इब्री आणि ग्रीक भाषेमध्ये लिहिलं गेलं. इब्री भाषेमध्ये जुना करार आणि ग्रीक भाषेमध्ये नवीन करार लिहिण्यात आला आणि कालांतराने या दोन्ही भाषा ज्या आहेत त्या खूप जुन्या झाल्या आणि जे सामान्य लोक होते त्यांची जी बोली भाषा आहे त्या काळानुरूप बदलत गेली आणि त्यामुळे ग्रीक आणि इब्री भाषेतील जे पवित्र शास्त्र आहे मूळ त्याचं भाषांतर करण्याची गरज लागली आणि म्हणून मंडळीने काय केलं, त्यांचं भाषांतर जे सामान्य लोक होते त्यांच्या बोली भाषेत केलं. त्याशिवाय सुवार्ता जेव्हा जगभरात पसरली गेली, जगभरामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, तर जगभरातील सर्व लोकांना पवित्र शास्त्रातील वचने देवाचा संदेश कळावा म्हणून त्यांच्या भाषेत मूळ पवित्र शास्त्राचं भाषांतर करून त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं. तर मूळ जी भाषा आहे पवित्र शास्त्राची इब्री आणि ग्रीक आहे आणि त्या मूळ भाषेतील जे पवित्र शास्त्र आहे ते जसंच तसं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. मूळ ग्रीक आणि इब्री भाषेतील ज्या प्रती होत्या त्या प्रतीची कॉपी करण्यात आली जशी तशी. त्याच्यात न एक काना मात्रा भर टाकण्यात आली, न त्याच्यातून एक काना मात्रा गाळण्यात आला. ते जसे तसे आहे. परंतु जे आवृत्त्या आपण कशाला म्हणतो, या मूळ इब्री आणि ग्रीक भाषेतील जे भाषांतर केलेले पवित्र शास्त्र होते त्या भाषांतरांना आवृत्त्या असं म्हटलं जातं. अर्थात याला मी अजून स्पष्ट करून सांगू इच्छितो. उदाहरणार्थ 13व्या-14व्या शतकामध्ये जॉन विक्लिफ यांनी पवित्र शास्त्राचं भाषांतर केलं. 13व्या-14व्या शतकामध्ये मूळ ग्रीक आणि इब्री भाषेतून पवित्र शास्त्राचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलं आणि ते जे पवित्र शास्त्र होतं त्या काळातील 14व्या शतकातील आणि आज जे आमच्या हातात इंग्लिश बायबल आहे, आपण उदाहरण घेऊया KJV बायबलचं. या दोन्ही भाषा एकच आहे, इंग्लिशच आहे. परंतु जर आपण 14व्या शतकातली इंग्लिश वाचली आणि आत्तातल्या शतकातली इंग्लिश वाचली तर त्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक जाणवेल. खूप मोठा फरक तुम्हाला ते जाणवेल. याचं कारण काय आहे की 14व्या शतकात जी इंग्लिश बोलली जात होती, ज्या पद्धतीने ज्या लकबीने बोलली जात होती ती आत्ताच्या शतकामध्ये तशी बोलली जात नाही. आता वेगळ्या प्रकारे बोलली जाते. बरेच असे शब्द असतात जे शतकानुशतके किंवा जसं जसं काळ बदलत जातो ते शब्द एका शब्दाची जागा दुसरा शब्द घेतो. अर्थात समानार्थी शब्द निर्माण होतात आणि ते समानार्थी शब्द जे आहेत त्याची जागा घेतात. बऱ्याच वेळेस जे वेगवेगळ्या भाषा आहेत जसं की इंग्लिश भाषा, त्या भाषेमध्ये लॅटिन शब्द आहेत, डच शब्द आहेत, ग्रीक शब्द आहेत, अशा दुसऱ्या भाषांचे शब्द त्याच्यामध्ये येतात आणि त्या भाषेची भाषा जी समृद्धी ती वाढते. आणि अशा प्रकारे ज्या भाषामध्ये विकास होतो, भाषामध्ये बदल होतो, त्यामुळे काय होतं 14व्या शतकातील इंग्लिश बायबल तो नेहमीसाठी 21व्या शतकापर्यंत वापरू शकत नाही. आणि त्यामुळे जसं जसं शतक बदलत गेलं, काळ बदलत गेलं, भाषामध्ये बदल होत गेलं, बायबल विद्वानांनी काय केलं, मूळ इब्री आणि ग्रीक भाषेतील जे पवित्र शास्त्र आहे त्याचं भाषांतर
त्या काळातील इंग्लिश भाषेच्या अनुरूप केलं आणि म्हणून 14व्या शतकातील बायबल त्यांनी नष्ट नाही केलं, तर त्याला एक आवृत्ती नाव दिलं. पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती. त्याशिवाय वेगवेगळे जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक, त्यांचे जे वेगवेगळे खंड होते किंवा वेगवेगळे प्रकाशन होते, त्यांनी आपापल्या भाषांतरांना वेगवेगळे नाव दिले. जसे की KJV किंग जेम्स व्हर्शन, ESV इंग्लिश स्टँडर्ड व्हर्शन, अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन, ॲम्प्लिफाईड बायबल, हे वेगवेगळे खंड आहेत ज्यांनी काय केले, पवित्र शास्त्राचं अध्ययन करून, मूळ भाषेचं अध्ययन करून लोकांना अजून सोपे रीते देवाचं वचन कळावं म्हणून त्यांनी भाषांतरे केली आणि म्हणून त्यांच्या आवृत्त्या बनत गेल्या. तर हे ज्या आवृत्त्या आहेत, मूळ भाषेतून केलेले भाषांतर आणि त्या भाषांतरामध्ये जेव्हा भाषेचा विकास आणि बदल होत गेला त्यानुसार त्याच्या आवृत्त्या पडत गेल्या. तर या आवृत्त्या ज्या आहेत त्याचा अर्थ असा नाही की पवित्र शास्त्रामध्ये काय घटवलं गेलं किंवा वाढवलं गेलं किंवा त्याच्यात बदल करण्यात आला, पात्रांमध्ये बदल करण्यात आला, त्याच्यामध्ये नवीन माहितीची भर घालण्यात आली, असं काहीच नाही. तर जे मूळ बायबल ग्रीक आणि इब्री भाषामध्ये लिहिले गेले आहे त्याचंच ते भाषांतर करण्यात आलेलं आहे. तर यानुसार आपण लोकांना उत्तर देऊ शकतो. तर आता आपण पवित्र शास्त्राची विश्वसनीयता या विषयाकडे बघूया. तर जर आपण पाहिलं, अनेक लोक सांगतात की 1400 वर्ष झालं कोरानमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही किंवा आमच्या धर्मग्रंथामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्याचं ते हे सर्व साफ खोटं आहे. त्यांच्या धर्मग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. 27 मुस्लिमांच्या 27-24पेक्षा जास्त आहेत आणि हिंदू धर्मग्रंथाच्या पण अनेक आवृत्त्या आहेत जे जग जाहीर आहेत आणि त्या उपलब्धसुद्धा आहेत. तर आपण जेव्हा पवित्र शास्त्राची विश्वसनीयतेकडे येतो तर आपण पाहतो की ज्या पवित्र शास्त्राचे जे मूळ लेख आहेत, मूळ लेख ज्याला आपण पांडुलिपी सुद्धा म्हणतो, या ज्या पांडुलिपी आहेत त्या सर्व उपलब्ध आहेत आणि इतर कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा त्या अत्यंत जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. जुन्या कराराच्या इब्री भाषेतील 17,000पेक्षा जास्त अशा मूळ लेख जे आहेत ते उपलब्ध आहेत. पांडुलिपी जे आहेत ते उपलब्ध आहेत. त्याचप्रकारे मॅन्युस्क्रिप्ट आपण पाहतो. नवीन कराराचे मॅन्युस्क्रिप्ट जे आहेत, पांडुलिपी जे आहेत, 26 लाख असे वेगवेगळे जे ज्याचे खंड आहेत, छोटे मोठे विखुरलेले ज्याला आपण म्हणतो पानं उपलब्ध आहेत. 26 लाख असे त्याचे पानं उपलब्ध आहेत. आणि संपूर्ण ज्याला आपण म्हणू शकतो नवीन करार जे ग्रीक भाषेतला असा 5,800 मॅन्युस्क्रिप्ट जे आहेत ते उपलब्ध आहेत. जवळजवळ 36,000पेक्षा असे लेख जे त्या काळामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या शतकांमध्ये लिहिले गेलेले आहेत. त्या शतकातील लेखांमध्ये पूर्ण पवित्र शास्त्राचा वचनांचा उल्लेख आपण पाहतो. नवीन कराराच्या जवळपास 23,000पेक्षा अशा पुरातन जे आहेत मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलेख जे आहेत ते उपलब्ध आहेत. आणि या सर्व हस्तलेखांची विशेषता ही आहे की त्या सर्व हस्तलेखांमध्ये एक वाक्यता आहे. तुम्ही विचार करू शकता, 26 लाख हस्तलेख जे विखुरलेले आहेत, एक पानांच्या स्वरूपात आहेत. संपूर्ण जे 5,800 हस्तलेख याच्यामध्ये कुठेही काना मात्राचा सुद्धा फरक नाही. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो मोठ्या ठामपणे की पवित्र शास्त्रात कोणताही बदलाव करण्यात आलेला नाही. देव करू या अध्ययनाद्वारे आपण सर्वांना आशीर्वादित करू.